गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो आता तुम्ही बघितलं मी मस्त चहा ठेवला आलं टाकून, कारण का काल मी पराक्रम केलेत. मी आंबा खाल्ला आहे कारण तुम्हाला पूर्ण गरम पडला आहे. पूर्ण इथे रॅश उठली आहे, दिसत असेल इव्हन तुम्हाला पण इथे पण रॅश उठली आहे. आणि त्याने मला होतं डोळ्यात खूप डोळ्यात खाज आले की ऑटोमॅटिक मला खूप सर्दीसारखं फील होतं. तर ते फील होतं. तुम्ही आता सध्या उठून गरम पाणी घेतले, हळद पाणी, पण आता चहासुद्धा घेते, त्याच्याने बरं वाटेल अजून. सो मस्त सकाळचा चहा एन्जॉय करून झाल्यावरती मी आता तयारीला लागली सकाळच्या ब्रेकफास्टसाठी. सो आता मी ब्रेकफास्टमध्ये बनवते आहे एग चीज रोल. सो त्यासाठी मी एक अंडं घेतलं आहे, त्यामध्ये टाकलं आहे लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार. ते चांगलं फेटून घेतलं आहे, तव्याला मस्त हीट करून घेतलं आहे. त्यावरती टाकून मी चपाती तर ऑलरेडी करून ठेवली होती, ती त्यावरती टाकली. त्यावरून मस्त तेल लावलं आहे आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत ते दोन्ही साईडने भाजून घेतलं आहे. ऑमलेट गोल्डनच करायचं, जास्त भाजायचं नाही तर ते जळकट लागेल. आणि मग त्यानंतर त्याच्यावरती चीज स्प्रेड टाकलं आहे व ऑरिगॅनो टाकलं आहे, टोमॅटो सॉस आणि चिली फ्लेक्स. आणि त्यानंतर टॉपिंगवरती टाकलं आहे मी अनियन्स कट करून टाकले, रिंग्स आणि चीज टाकला आहे. असं रोल करून घ्यायचं, परत एकदा गरम करायचं, ते असं कट करायचं आणि मस्त सॉससोबत सर्व करायचं. सो मस्त संध्याकाळी बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला. इतका छान दिसत होतं आणि वातावरण पण इतकं छान आणि गार झालं होतं. कारण दुपारी खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला होता. सो गुड इव्हनिंग गाईज. सो आता संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वाजत आले आणि मी मगाशी सुटली आणि त्या अगोदर पाऊस पडून गेला, तर मस्त गारवा झाला आहे वातावरणामध्ये. सो मी म्हणजे सगळ्यांसाठीच आता चहा ठेवला आहे कोरावाला. त्याच्यात खूप काही काय टाकलं आहे, कारण का सगळ्यांना सर्दी आणि थोडासा घशाचा प्रॉब्लेम वाटतो म्हणून. चला चहा घेऊ. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलं की मामा घरी आला होता आणि येताना तो खूप सारे आंबे घेऊन आला होता. सो काही आंबे आम्ही खाल्लेत आणि आमच्या घरात खूप आंबे आवडतात, मी सोडलं तर. सो मी जास्त काही आंबे खात नाही, पण बाकीचे सगळेजण खातात. मग आता त्यांच्यासाठी आंबारस बनवते आहे. सगळे आंबे आता सोलून झालेत. सो आता ते आता चांगले कट करून घेऊयात, म्हणजे इझी राहतील ब्लेंड करायला. सो आता इथे मी कट करून घेते आहे 1 बाय 1. सो कापलेले आंबे आता सगळे मिक्सर जारमध्ये टाकून थोडीशी चवीनुसार साखर आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. असं ब्लेंड करून घेतलं आहे. रस तयार आहे आपला आणि तो आता काही वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे सर्व करताना थंड छान लागेल. इथं सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू झाली आहे. सकाळी नाश्त्याला तुम्ही बघू शकता, याच्यावर अंदाज लावू शकता की सकाळी नाश्त्याला डोसे असणार आहेत. सो आता मी लवकर पीठ दळून घेते, म्हणजे ते लवकर फर्मेंट होईल सकाळपर्यंत. सो माझ्या डोस्याचं बॅटर दळून झालं आहे. आता ते ओव्हरनाईटपर्यंत ठेवूयात आपण, म्हणजे उद्या सकाळी चांगले डोसे येतील. आणि उद्या मी हा व्लॉग परत इकडंच कंटिन्यू करेल. परत भेटूया उद्या. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आपण कालचा व्लॉग आता परत कंटिन्यू करतो आहे पुढे. तर आता सकाळ झाली आहे. तर आता मी डोशाचं बॅटर तुम्ही बघितलं मी करून ठेवलं होतं, ते आता चांगलं फर्मेंट झालं आहे. मला बघावं लागेल एकदम, मी पण चेक नाही केलं. आणि मी आता बटाटे उकडून ठेवले चटणी करण्यासाठी. हे खोबऱ्याच्या चटणीसाठी काय होतं त्याला नारळ फोडतात. सो त्यावर मी आता हे करून घेते आणि बघते इडलीचं पीठ कसं झालं आहे. फर्मेंट झालं आहे, पण असं जास्त फुगलेलं नाही आहे, पण ठीक आहे. सो इथे हे नारळ फोडतात, कारण का आपल्याला खोबऱ्याची चटणी करायची त्यासाठी. गुड इव्हनिंग गाईज. स्वतः संध्याकाळची 7:45 वाजले. तर माझा स्वयंपाक सगळा बनवून झाला आहे. मम्मी बाजारात गेलेत, तर आता थोडंसं बाहेर गेलेत आणि हेही थोडेसे बाहेर गेलेत. सो तुम्ही कालपासून बघताय की मी जास्त माझं इंटरॅक्शन नाही होतं आहे, कारण का कालपासून मलाच बरं वाटत नाही आहे. सो आज माझं लास्ट इंजेक्शन आहे डॉक्टरकडे. मी जाऊन येते, मग तुम्हाला भेटते. सो गाईज मी आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आले आणि माझा जो इंजेक्शनचा जो 5 दिवसांचा कोर्स होता तो आता फायनली कंप्लीट झाला आहे. आणि मला काही दिवसापासून म्हणजे काल परवापासून खूप
रॅशेस झाले होते चेहऱ्यावरती आणि अंगावरती, ते सुद्धा आता क्युअर होत आहेत. आणि म्हणजे हे कारण होते की मला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं गेली 2 दिवसापासून आणि बरंही वाटत नव्हतं. सो मला ते जास्त व्हिडिओ कंटिन्यू करता आले नाही, पण जेवढी करता आली मी तेवढी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आय होप सो की तुम्हाला आपला आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि जास्तीत जास्त आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये पण शेअर करा यार, म्हणजे त्यांना पण आपलं चॅनल्स आवडेल, चॅनल आवडेल म्हणजे आपले व्हिडिओज आवडतील आणि ते आपल्या चॅनल सबस्क्राईब करतील. सो आणि नेक्स्ट व्हिडिओज आपल्या थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहेत. सो त्यासाठी स्टे ट्यून. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.